तर हा आहे नाणेमाची वॉटरफॉल जो स्थित आहे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आणि महाड तालुक्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत. स्वागत आहे ना तुमचं आजच्या एका व्हिडिओमध्ये. तर आपण आज निघालोय कुठं? तर आपण निघालोय आज नाणेमाचीला. नाणेमाची आहे नाणेमाची गावमध्ये. तर आत्ता आहे मी वाकीपाशी. तर नाणेमाची इथून एक अजून 1.5 किलोमीटर आहे. तर आपण वाकी गावला आहे आत्ता ऑन दी स्पॉट. तर इथून अजून आपल्याला एक 10 मिनिट लागतील. सो आज आहे आपल्यासोबत इजाभाऊ येऊ. तर विषय असा आहे, ऑफिशियली तर अजून चालू नाही आहे नाणेमाची, बट आपण लोकलला फोन केला होता. ते म्हणतायत की तसं सोडतायत, बट पोलीस आहेत 9च्या नंतर. आता झालंय ऑलमोस्ट 8:45. सो जाऊया लवकर, बघूया जेवढं होईल तेवढं आपण लोकल थ्रू जाऊया. त्यांना कॉन्टॅक्ट केलाय आपण. सो चला मग निघूया. तर गाईज, नाणेमाचीला यायचं कसं यायचं सांगतो. तुम्ही येऊ शकता पुण्यावरून भोर मार्गे पण येऊ शकता आणि भोरहून महाडला येऊ शकता. नसेल तर मग तुम्ही येऊ शकतो पुण्याहून आलो ना तुम्ही, पुण्याहून तामिनीला या. तामिनी उतरला की महाडहून तुम्हाला काय करावं लागेल, महाडहून एक फाटा फुटतो, महाड MIDCला जातो. त्या MIDCतून पुढे आलो ना, एक दहीवाड म्हणून गाव आहे. त्या गावातून राईट मारलं ना खाली, मग तुम्ही येणार वाकी गाव आहे. पाठीमागे बघू शकता वाकी गावठाण आहे. तर या चौकातून आपल्याला राईट मारायचं. राईट मारून पुढे गेलो ना एक लेफ्ट लागतो समोरून. तिथूनच मग नाणेमाचीला बेस विलेज आहे. सो हा आहे रूट जायचा. आत्ता आहे मी वाकी गावठाण, लोकल गाव आहे वाकी. इथून राईट मारला ना, हे ब्रिज पास केला की पुढे एक लेफ्ट लागतो. लेफ्ट मारूनच आपल्याला ह्या रूटने वरती जायचे. वरती आहे नाणेमाची बेस विलेज आहे. तिथूनच ट्रेक चालू होतो. गाईज, वाकी गावात आलो ना तुम्ही, तुम्हाला इथं दिसेल इथं काय काय आहे फिरण्यासाठी. हे बघा, शिववाटे वॉटरफॉल आहे नाणेमाची आणि सातसडा आहे. सो नाणेमाची करू जेवढं होईल तेवढं जुगाड लावू आणि त्यानंतर बघूया आपण सातसडा करता येईल तर करूया. इथून समोर जायचे सातसडाला आणि इथून नाणेमाचीला जायचे. चला मग जाऊया. गाईज, आत्ता आलोय नाणेमाची. समोर हॉटेल आहे, हे लोकल आहे, त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. बघू शकता नाणेमाची तर पार्किंग वगैरे लावू शकता तुम्ही. सो तर जायचे आपल्याला इथून पुढे. इथून एक 2 किलोमीटर आहे, 2-3 किलोमीटर म्हणतायत. बघूया, चलो. नशीब की आपण आले 9. तर आता हेल्मेट गाडी वगैरे पार्किंग केली तिथंच. सो केलाय चालू ट्रेक. चला बघूया. अजून आहे इथून 3 किलोमीटर म्हणतायत. सो हिच्या का वाटते पोलीस यायच्या आधी आपण मध्ये घुसलोय. लय घाबरू काम. हा, बघू काय काय होतंय काय नाही. सो चलो. बघा, असे हॉटेल आहेत लोकलचे गाववाल्यांचे. नाश्ता वगैरे करू शकता इथे. एवढं हार्ड पण नाही असं म्हणतायत. बघूया, थोडं फ्लॅट आहे, थोडं अपडाऊन आहेत. बघू काय काय कसं काय एक्सपिरियन्स येतो आपण. बघूया. इथलेच का दादा तुम्ही? अच्छा, प्रॉपर इथलेच. किती आहे ट्रेक इथून? 2 किलोमीटर आहे, पण अर्धा तासात जातो म्हणून. अर्धा तासात का? अच्छा. हा, पोलीस येतात का आता 9:30 की 9ला? हां हां, अच्छा. तर आता मित्रांनो, ऐकलं असेल तुम्ही, पाहिलं ना आपण तिथल्या दादाला विचारलं लोकल. ते म्हणतात की आज रविवार आहे, लवकर तर ऑब्विसली येणारच. त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं आपण करूया ट्रेक. कल्टी देऊन येऊया लवकरात लवकर. सो चलो लवकर. ए चले जा येऊ. गाईज बघू शकता, पाणी कसं जायचं, कुठून जायचं.
गायच वाट कुठून आहे तेच कळ नाही, इकडून जायचंय की कुठून जायचंय. मला वाटतं हेच असेल. हे बघा गाईज, लोकलवाल्यांनी कसा यूज केलेत बघा. जे आपल्यासारखे फिरायतात ना पर्यटक, हे बघा असं बाटल्या टाकून जातात. हे नको ना करायला, इश्यू होतो रे. तरी लोकलवाल्यांनी बघा कसं डोकं वापरलंय, त्याचा यूज केलाय डायरेक्शन दाखवण्यासाठी. काहीतरी क्रिएटिव्हिटी. चलो जल्दी जल्दी गाईज. आता 2 टन दिसायला तिकडे जायचं कुठं काय माहिती. तिकडे पण पाऊल वाटा, इकडे पण बाटल्या तर इकडेच दिसतात लावलेलं डायरेक्शन. बघूया चला. अजून तरी नॉर्मलच दिसतो रूट आपल्याला. असा हार्ड पॅच किंवा काय अपडाऊन असं काय लागलं तर नाही. मस्त वातावरण आहे. इकडे जास्त पब्लिक तर नाहीये कारण ऑफिशियली अजून बंदच आहे. हा ओपन केला नाही. तर बघूया आपण लोकलला विचारू ऑफिशियली कधी चालू होणार आहे काय. माझ्या मते 20 तारखेच्या पुढूनच चालू होईल. बघू काय होतं काय. बघू शकता गाईज, असं बॉटल लावलेलं डायरेक्शन साठी. गेल्याला दिसते तिकडं, आवाज येतोय. येणारे असतील बहुतेक तिकडं. गाईज बघा, थोडंसं फॉरेस्ट आहे आतमध्ये, बघू शकता. गाईज थोडासा पॅच खराब आहे इथं, डायरेक्ट खालीच. गाईज हत्यार कसला मोठा आहे. याच्या जायचं घेऊन याला. हा कशात घेऊन जावं लागेल. महेंद्र बाहुबली. हा वेगळा पॅटर्नच वेगळा आहे का. दाखव रे हायवे. हायवे दाखव रे. हे बघा गाईज, नॅशनल हायवे. नानीमाची मार्ग का. नद्या नाल्या डोंगरातून का. खरंय. कसा आहे विषय ढगात का. चला गाईज, जवळ आलोय आपण वॉटरफॉलच्या. आवाज येतोय. चलो जल्दी जल्दी. कसं आहे गाईज, घनदाट फॉरेस्ट. कसं आहे हिच्या, एकदम विषय खोल ना. पोलीस भाऊ यायच्या आधी आपणच विषय करू. हा त्याने यायच्या आधीच आपण खाली जाऊ. हा विषय खोल. हिच्या भोवढागात हा गोलीगत का. एसक्यू आलक्यू झडक्यू गोलीगत बुक्कीत तिंगुळ.
इजा हा मी काय म्हणतोय हा नानेमाची कसं आहे चीन टपाक डमडम विषय नाही भाऊ इजा हाय का नाही रे इकडं कुणी का पुन्हा आला दोघ हे बघा गाईस तिकडे वॉटरफॉल 2 टप्प्यामध्ये पडतो तो आणि इकडे खाली जातं चला आपण लवकर जवळ चालू आहे चलो आवाज यायला का विजा हा रे बकरा झाला बाप बाप रे अरे फुई रफी हा अरे केनालो चला गाईस जाऊया लवकर लवकर कसं आहे एक तर ऑफिशियली बंद आहे आता पोलीस पण येतात मग लवकर जाऊ थोडंसं बघूया आणि कल्टी देऊया हे बघा गाईस तर गाईस आलोय ऑलमोस्ट मी जाऊ म्हणजे काय आलोच थांबा तुम्हाला स्वर्ग दाखवतो सह्याद्री एक स्वर्ग थांबा तुम्ही आज बघणारच ऍक्च्युली बघू शकता थांबा दाखवतोच तर गाईज हे बघू शकता नानेमाची वॉटरफॉल कसं आहे इजा विशेष नाही ओ गुलीगत आहे गुलीगत हाच आहे नानेमाची जो 2 टप्प्यामध्ये पडतो हा वरचा एक आणि इथून एक हा पूर्ण खाली जातो सह्याद्रीला बघू शकता सो इथून जायला आहे वाट सो जाऊया आपण तिथे जेवढं जवळ जाता येईल तेवढं बघूया सो चलो हो गाईज क्लोज हे बघा बघू शकता हा पहिला टप्पावरचा आणि हा दुसरा टप्पा आहे हे बघा जे खाली पडतोय आणि इथून पूर्ण सह्याद्रीला खाली पाणी जातं बघू शकता पाणी धुकं आणि ऊन आहे वरून कसा आहे विषय इजा हा विषयच नाही ओ इजा कसं वाटाले झोपू एकदम विषय खोल आहे भाई मस्त वातावरण आहे एकदम बढिया तर पाऊस पण चालू झालाय वरून धुकं आहे पाऊस आहे ऊन आहे अजून काय पाहिजे सह्याद्री आहे सह्याद्रीचा आम्ही कसा आहे विषय चला गाईच बघू अजून थोडस पुढला पॉइंट आपण ट्राय करूया सो चलो इथून जाऊया आपण पुढल्या पॉइंटला हा सेकंड टप्पा होता त्याचा पण पहिल्या पॉइंटला जाऊया पाऊस तर खूप चालू झालेला आहे आता सो चला लवकर जाऊया पटापट बघूया तिथून वॉटरफॉल कसा दिसतो काय नाही चलो गाईच लवकर लवकर पाऊस खूप मोठा चालू झाला भयानक पाऊस आहे बघायच इथून आलोय आपण हाच असाच रूट आहे थोडासा हार्ड हार्ड अपडाऊन वाला जाऊया वरच्या पॉइंटला पाऊस भयानक आहे आणि गाईज फ्लो पण खूप भयानक आहे इथं आवाज पण येत असेल तुम्हाला अक्षरशः गाईज हे बघा जवळ आलोय आपण पहिला टप्पा जिथं वॉटरफॉल ऍक्च्युली पडतो वरतून हो गाईज कसं आहे विजा नानेमाचीला आलोय एकदम एकदम फिलिंग ढगात असं बोलू शकतो आपण भयानक आहे भयानक हो गाईज हा एकदम कडक बढिया नेचर आहे तर गाईज माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही संडे कुठं जा ना जा बाकीच्या गोष्टीला बस सह्याद्रीमध्ये या का तर हे बघा हेच ते आहे सह्याद्री गाईज बघू शकता खाली अक्षरशः पाऊस खूप जोराचा आहे खूप गाईज हाच आहे तो पहिला टप्पा आणि इथून दुसरा टप्पा खाली पडतो आणि तसाच खाली जातो तो पूर्ण वॉटरफॉल हे बघा आपण त्या साईडने आलोय तो पॉइंट होता व्ह्यू पॉइंट तिथून इकडे आलोय आपण का तर पहिला पॉइंट बघण्यासाठी सो चला मग बघूया लवकर हे बघा गाईस पहिला टप्पा एक्झॅक्ट खाली आहे आपण वॉटरफॉलच्या भयानक प्रेशर आहे भयानक बघू शकता अक्षरशः पाणी लागायला लागलं एवढं जोरात प्रेशर आहे आणि धुकं पण आहे काहीच दिसत नाहीये बघा काहीच प्रेशर बघा किती पाणी लागायला लागलंय अक्षरशः कॅमेरा पण ब्लर होतोय जाऊ द्या आता काय ऑप्शन नाहीये पाऊस पण एवढा आहे काहीच करू शकत नाही आपण खूप रिस्की पॅच आहे खूप म्हणजे काय भयानक
कसं वाटतं हिच्या एक नंबर. फिलिंग एकदम ढगात का? हा 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 रिलॅक्स रिलॅक्स झालं एकदम. काही बघू शकता प्रेशर किती थांबता पेरत नाहीये. कसा आहे विजय हा विषय? एकदम फिलिंग ढगात आहेत गाईज. सो लवकर निघूया. अक्षरशः खूप प्रेशर आहे पाण्याचं पण बघू शकता थांबता येत नाही. सो निघूया इथून. अशा प्रकारे वॉटरफॉल एक्सप्लोर करून झालेला आहे. चला मग जाऊया खाली नाश्ता पाणी करूया आणि इथून निघूया. पुढला पॉईंट बघूया. 7 चढाई झालं तर ते पण कव्हर करूया. तो चलो. सीझन टू सीझन चालत असेल ना? अच्छा किती महिने चालते आता तुमचं शॉप? अच्छा अच्छा. तुमचं नाव काय सांगा व्हिडिओ मध्ये. तुमचा कॉन्टॅक्ट वगैरे देतो. लोकलचेच ना तुम्ही? सांगा ना. अच्छा नंबर पण सांगा तुमचा. हां हे बघा काहीच यावरती नाव आहे त्यांचं. नंबर तर दिसत नाही. कुठेही नंबर नाही यावरती. हां नंबर सांगा तुमचा म्हणजे तसं मी मेन्शन करतो. 8 9 19 9 घेतलात ना 19 23 बरं बरं बरं. तर काहीच कोणाला यायचं बी असेल सध्या ऑफिशियली बंदच आहे ना अजून. किती तारखेपासून ओपन होणार आहे? 20 तारीख ना? 15-20 तारखेच्या पुढून. अच्छा तर काहीच कोणाला यायचं बी असेल तर यांचं नाव नंबर देतो मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तसं कॉन्टॅक्ट करूनच या यांना. म्हणजे पावसावरच आहे. ह्याच दिवसात आहे ना तुमचं? पुन्हा तर काय काहीच नाही. इन्कम काय आहे पुन्हा नंतर काय? आताच कमवायचं जे काय आहे ते. अच्छा कमवायचा चान्स आला होता ते पावसाला वाटला होता. 2-3 प्रकरण झाले असे. काय झालं होतं इथं? इथं आपल्या इथं काय? हा अच्छा. ते अख्खं कुटुंब गेलो त्या कशा खाली? ते तिकडे चिपळूणच्या तिकडे ते डोंगरात गेलेलं का? ती कोणती तर वाडी ना? अच्छा अच्छा अच्छा. रिस्की आहे हो या दिवसात. आणि तुमचं गाव पण खूप वरती आहे. पण आमच्या इथं होऊ शकत नाही. ते हा बरोबर. 10 वर्षांपासून काय नाही. अशा प्रकारे एक्सप्लोर केलेला आहे नाणेमाची वॉटरफॉल. बघा ट्रेकर्स रायडर्स आलेले आहेत अशा प्रकारचे होऊ शकता. तर गाईज या दादाचं शॉप आहे बघा समोर. कॉन्टॅक्ट आहेत त्यांचे. द्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. कारण अजून वॉटरफॉल ऑफिशियली ओपन नाही झालेला बंदच आहे. हां तर नाव सांगा तुमचं? हां नंबर तोच आहे ना? ठीक आहे. तर यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा दादांना. नंबर तिथे देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. सो हा नंबर आहे येऊ शकता कॉन्टॅक्ट करून. तर आता मॅगी खाल्ली. कशी होती मॅगी? एक नंबर बढिया. दादाचा आपण कॉन्टॅक्ट बी दिला. हॉटेलचे डिटेल्स दिले. आणि नाणेमाची गावामध्येच आहे. तर कोणाला करायचं असेल नाश्ता किंवा जेवण वगैरे तर आधीच ऑर्डर द्यावं लागेल त्यांना. सकाळी किंवा रात्रीच 1 दिवस आधी ते सगळे मग रेडी करून ठेवतील थाळी वगैरे तसं. आता आपण मॅगी खाल्ली. भजे वगैरे सांगितलेत. भजे पण खाऊया आणि इथून लवकरात लवकर निघूया. बघूया 7 चढा इथं झालं तर करूया पॉसिबल. काय म्हणतो इथे करायचं का 7 चढा? इथून जवळच आहे. 1 किलोमीटर असेल माझ्या मते. तर बघू चला ते पण सांगतो कसं जायचं काय नाही डिटेल्स. सो आता खातो भजे. गरम गरम होत आहेत आणि निघूया. भजे आलेत मस्त. कांदा भजी खाऊया. कसा जा गरम गरम विषय? काय म्हणतो? कसा आहे विषय? काय चाललाय विषय? गर्लफ्रेंडला बोलतोय बघा. अरे फिर पाय रे फिर पाय धुरळा करून टाकला आपण. तर गाईज हे बघू शकता नाणेमाच्या गावामध्ये हनुमान मंदिर आहे आल्यानंतर बेसला. चला आपण गाव बघूया. गाव माझ्या मते 4-5 घर आहेत. हे जा काय म्हणतो? छोटा आहे ना गाव? जाऊ जाऊ थोडंसं दर्शन घेऊया. बघूया वरती गाव. अच्छा गाव खूप छोटा आहे.
बघू शकता 2 3 4 5 6-7च घर आहेत मोस्टली. हेच आहे ते नानिमाचे बेस विलेज, जो की इथूनच आपला ट्रेक चालू होतो नानिमाचे वॉटरफॉलसाठी. चला गाईज मंदिरमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया. भजे खाल्लेत, अजून मिरची भजे बाकीच आहेत, तयार होत आहेत, ते खाऊया मग निघूया. 7 सडासाठी जायचा प्लॅन चालू आहे. बघू खाली गेल्यानंतर काय काय होते, दर्शन वगैरे घेऊया. चला काहीच नाश्ता पाणी झाले. आई नामदाकरीन स्टॉल म्हणून आहे, जयदीप दादाचा आहे. सो निघू इथून आपण. आता 7 सडा जायचा प्लॅन आहे आपला. गर्दी पण वाढलेली आहे बघू शकता. सो चला निघूया इथून लवकरच. चल दादा येऊ का? नंबर दिलाय, दादाला कॉन्टॅक्ट करून यायचं असेल. चल दादा. तर काही अशा प्रकारे नानिमाची वॉटरफॉल एक्सप्लोर करून झालेलं आहे. 7 सडा जायचा प्लॅन होता, पण आता वाजलेत किती वाजले रिजा? 12:30 1 झाले ना? 12:30 झालेत. आता इथून जाणार कधी माहित नाही. परत आपल्याला रिटर्न जायला 4 घंटे लागणार. परत पाऊस पण चालू आहे. सो म्हणलं कॅन्सल केला प्लॅन पुढला. आपण नेक्स्ट टाइम येऊ, 7 सडा कव्हर करू आणि अजून एक पॉईंट आहे ते पण कव्हर करू. सो आता इथून निघूया पुणे. कसं झापूक झोपूक विशेष नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.